हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आज आपण कॉन्फेट्टी बलूनचे ट्युटोरियल बघणार आहोत। स्टार्ट टू एंड कॉन्फेट्टी बलून कसा बनवायचा, केकवर कसा स्टिक करायचा, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॉकलेट फ्लेवरचा केक मी घेतलेला आहे, सेमी आयसिंग करून घेतलेला आहे आणि इथे मी क्रीम घेतलेली आहे। तर क्रीममध्ये तुमच्या आवडीचा कलर तुम्हाला इथे यूज करायचा आहे। तर आज मी व्हायलेट कलर जो आहे तो क्रीममध्ये मिक्स करून घेणार आहे। तर मुलीसाठी हा केक बनवतोय, बेबीसाठी बनवतोय, बेबी गर्लसाठी बनवतोय। सो मी इथे पर्पल कलर यूज केलेला आहे। तुमच्या आवडीचा कोणताही कलर तुम्ही इथे यूज करू शकता। तर व्हायलेट कलर मी क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता या कलरच्या क्रीमनेच आपल्याला केक जो आहे तो छान आयसिंग करून घ्यायचा आहे। तर बघा, केकला व्यवस्थित व्हायलेट कलर आलेला आहे। तुम्हाला किती डार्क हवाय, किती लाईट हवाय, यानुसार तुम्हाला जेल कलर जो आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर शेड थोडीशी मला फेंट वाटते, सो मी 2 ड्रॉप आणखी इथे व्हायलेट जेल कलर यूज करते। तर 2 ड्रॉप इथे मी व्हायलेट जेल कलर आणखी टाकून क्रीम जे आहे ती छान मिक्स करून घेते। ठीक आहे, तर याच कलरच्या क्रीमने आपल्याला केक जो आहे तो आयसिंग करून घ्यायचा आहे। तर केक चॉकलेट फ्लेवरचा आहे, ऑलरेडी मी आयसिंग करून सेमी आयसिंग करून घेतलेला आहे। आता शिवाय आपल्याला हा जो केक आहे तो पूर्ण आयसिंग करून घ्यायचा आहे। तर इथे आता पर्पल कलरच्या व्हायलेट कलरच्या क्रीमने हा जो केक आहे तो पूर्ण मी नेहमीसारखा आपण जसं आयसिंग करतो तसाच आयसिंग करून घेणार आहे। थोडीशी वरच्या बाजूने आपल्याला फ्लॉवर्स बनवायचे आहेत, सो क्रीम मी थोडीशी जास्तच घेतलेली आहे। हा मी अर्धा किलोचा केक बनवते आहे। अर्धा किलोच्या केकवर आपण डेकोरेशन करतोय। ठीक आहे, सो त्या हिशोबाने क्रीम थोडीशी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त लागेल, कारण की वरच्या बाजूने आपल्याला फ्लॉवर्स बनवायचे आहेत। त्यामुळे आता साईडने प्लेन स्क्रॅपरने हा जो केक आहे तो साईडने मी पूर्ण प्लेन करून घेते आहे। ठीक आहे, आता वरच्या बाजूने जेवढी पण एक्स्ट्रा क्रीम असेल ती आपण काढून घेऊया। तर इथे केक अर्धा किलोचा आहे, पण हा जो केक आहे तो मी 10 बाय 10च्या बोर्डवर काढून घेणार आहे, कारण की डेकोरेटिव्ह केक थोड्याशा मोठ्या बोर्डवर घेतले तर दिसायला छान दिसतात। तर हा प्लायचा बोर्ड मी यूज केलेला आहे, बोथ साईड आपण याला यूज करू शकतो। आता केक आपला व्यवस्थित आयसिंग करून मी बोर्डवर सुद्धा काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 1Mचं नोझल लागणार आहे किंवा स्टारचं मोठं नोझल लागणार आहे। तर इथे माझ्याकडे या पद्धतीचं नोझल आहे, 6B नंबरचं नोझल आहे। तर यामध्ये व्यवस्थित आपल्याला जी उरलेली क्रीम आहे ती फिल करून घ्यायची आहे, पण त्याआधी या पायपिंग बॅगला थोडासा व्हायलेट कलर जो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर एक साईडला थोडासा व्हायलेट कलर जो आहे तो मी लावून घेते आहे। तर 6B नंबरचं मी नोझल यूज केलेला आहे आणि या पायपिंग बॅगच्या एका साईडला थोडासा व्हायलेट जेल कलर जो आहे तो मी लावून घेते आहे आणि उरलेली जी क्रीम आहे ती मी यामध्ये फिल करते आहे। तर ठीक आहे, या बाजूने बघा, एका बाजूने मी व्हायलेट कलर जो आहे तो पूर्ण लावून घेतलेला आहे आणि यातच आपल्याला जी उरलेली क्रीम आहे ती फिल करायची। तर आता या क्रीमने आपल्याला केकवर डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने 3 सर्कल मी वरती बनवून घेणार आहे। पूर्ण अशा पद्धतीने केक जो आहे, केकची वरची बाजू जी आहे ती मी कवर करून घेणार आहे। हीच डिझाईन पूर्ण केकवर मी फॉलो करणार आहे। जवळपास क्रीमचे 3 राऊंड जे आहेत ते मी इथे कंप्लीट करून घेणार आहे, कारण की आपण केक जो आहे तो हायटेड बनवतोय। ठीक आहे, तर इथे आपल्याला बलूनसुद्धा इथे लावून द्यायचे। सो अशा पद्धतीने जी डिझाईन आहे ती मी बनवून घेते आहे। ठीक आहे, तर ही जी डिझाईन आहे ती मी पूर्ण इथे केकवर बनवून घेतलेली आहे। आता इथे माझ्याकडे कलरफुल स्ट्रँड्स आहेत, ते मी केकच्या साईडला लावून घेणार आहे आणि थोडे थोडे इथे जी डिझाईन बनवलेली आहे त्यावर सुद्धा टाकून देते आहे। तर हे बघा, हे जे कलरफुल स्ट्रँड्स आहेत ते दिसायला खूप सुंदर दिसतात केकवर लावल्यानंतर। आणि हे जे स्ट्रँड्स आहेत ते मी केकच्या साईडने सुद्धा थोडे थोडे करून लावून घेणार आहे। ठीक आहे, केकच्या खालच्या बाजूने हे जे स्ट्रँड्स आहेत ते आपण लावून देऊया। ठीक आहे, म्हणजे केक जो आहे तो दिसायला मस्त कलरफुल दिसेल। खूप जास्त हे स्ट्रँड्स मोठे असतील तर मोठेच असू द्यात, ब्रेक करू नका, कारण की मोठे जे स्ट्रँड्स आहेत ते दिसायला छान दिसतात। सो ब्रेक न करता शक्यतो जे स्ट्रँड्स आहेत ते लावा। आता काय करूया, थोडे थोडे आपण स्क्रॅपरने सुद्धा हे जे स्ट्रँड्स खाली पडलेले आहेत ते छान स्टिक करूयात। ठीक आहे, तर आता इथे आपल्याला सिल्वर स्प्रे लागणार आहे। थोडासा केकवर आपल्याला सिल्वर स्प्रे आहे तो डस्ट करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही गोल्डन केलात तरी चालेल, पण गोल्डनने थोडासा कलर जो आहे तो चेंज होईल।
तर इथे केकवर थोडा थोडा हा जो सिल्वर स्प्रे आहे तो मी डस्ट करून घेते आहे. आता इथे आपला केक तर रेडी झालेला आहे. आता मध्यभागी आपल्याला कॉन्फेट्टी बलून जो आहे तो स्टिक करायचा आहे. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला मिळून जाईल. जिथे तुम्ही केक मटेरियल घेता तिथे अशा पद्धतीने कॉन्फेट्टी बलूनचा जो सेट आहे तो तुम्हाला मिळून जाईल. आता हा जो बलून आहे तो मी व्यवस्थित फुगवून घेतलेला आहे. तर बलून फुगवायच्या आधी मी थोडंसं अगदी 2-3 ड्रॉप एवढं पाणी फुग्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि नंतर हा फुगा जो आहे तो फुगवलेला आहे. म्हणजे ह्या ज्या आपले स्प्रिंकल्स आहेत किंवा आपण याला काय म्हणू शकतो, ही जी डिझाईन आहे या ज्या टिकल्या आहेत त्या व्यवस्थित बलूनला स्टिक होतील म्हणून आपण यामध्ये 2-3 ड्रॉप एवढं पाणी फक्त ॲड केलेलं आहे. ठीक आहे. तर आता व्यवस्थित हा जो एंड पॉईंट आहे बलूनचा तो व्यवस्थित यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या बलूनसोबत ही जी क्लिप मिळालेली आहे ती व्यवस्थित आपल्याला इथे ॲडजस्ट करायची आहे. सुरुवातीला एक जो हा एंड पॉईंट आहे बलूनचा तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. नंतर दुसऱ्या होलमधून बरोबर हा जो पॉईंट आहे तो काढून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा एकदा सेम प्रोसेस तिसऱ्या पॉईंटमधून आपल्याला हा जो बलून आहे तो काढून नंतर सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने ही जी क्लिप आहे इथे ॲडजस्ट व्हायला पाहिजे. तर आता ही जी क्लिप आहे ती आपण व्यवस्थित ॲडजस्ट केलेली आहे आणि हा जो स्ट्रॉ येतो हा आपल्याला व्यवस्थित यामध्ये खोचून द्यायचा आहे आणि हा डिझाईनचा स्ट्रॉ बाहेरून स्ट्रॉ रिकामा दिसायला नको म्हणून हा स्ट्रॉ दिलेला आहे तो सुद्धा यामध्ये आपल्याला व्यवस्थित इन्सर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपला कॉन्फेट्टी बलून जो आहे तो रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम दिसायला एकदम सुंदर दिसतोय. आता हाच आपल्याला व्यवस्थित केकवर ॲडजस्ट करायचा आहे. तर बघा व्यवस्थित आपला जो कॉन्फेट्टी बलून आहे तो मी सेंटरला व्यवस्थित स्टिक केलेला आहे. तर आजचं हे कॉन्फेट्टी बलूनचं ट्युटोरियल आणि केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.